खेळाडू. यावेळी बासित अतिशय अप्रतिम गोलंदाजी करताना इथे दिसतोय. शानदार गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तो इथे सज्ज होईल. फेकला जाणारा पहिला बॉल. यस, सॉफ्ट हँडने प्लेड केलाय, ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन. 1 रन. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचते. नेक्स्ट बॉल. बासित. बासित टू नवीद. हो, या लेग स्टिकच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा समांतर हाताचा इशारा. वाईट बॉल. 1+1 2 धावा इथे मिळतील. या चेंडूवरती मिळतात त्या 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्याचबरोबर वाईटच्या स्वरूपात मिळालेली 1 रन. अशा 2 धावा इथे मिळत आहेत. बासीचा पुढचा चेंडू यावेळी बॅकफुट होती येतोय. टॅप करतोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन मध्ये 1 रन इथे मिळेल. 1 रन यावेळी इथे मिळाले. 1 रनने धावसंख्या पोहोचेल ती यावेळी 6 या अंकावरती. पुढील चेंडू. बॉलिंग मार्फती गोलंदाज तवक्कल. तवक्कलचा पहिला बॉल. नो बॉल. नो बॉलचा इशारा. 1 रन इथे मिळाले. धावसंख्या 7. पुढील चेंडू. फुलटॉ चेंडू. शानदार पंच फटका. नॉनस्ट्राईक केला तो आणि इथे 1 रन. यावेळी 1 रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल 8 या अंकावरती. धावसंख्या 8. थोडस चॅटिंग चालू आहे. दोन्ही फलंदाज यावी चर्चा करतायत, परंतु चर्चा नाही तर इथे धावांची आवश्यकता आहे. जेवढ्या धावा बनवाल तेवढा संघ आपला विजय होऊ शकतो. त्यामुळे चांगली फलंदाजी इथे होणं अपेक्षित असताना बॉलिंग बार तवक्कल राईट अराउंड द विकेट. स्ट्रायकिंग एंडला इथे आपल्याला नावीद पाहायला मिळेल. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 8 धावा. नेक्स्ट बॉल. या लेग में खेळाचा प्रयत्न होता. लेग बाहेर बॉल येतोय. पंचांचा इशारा. वाईट बॉल. 1 रन मिळेल इथे. या मिळते 1 रन. खराब गोलंदाजी. भरकटलेली दिशा संघाची करते की काय दुर्दशा, पडलेला प्रश्न. नेक्स्ट बॉल. तवक्कल. तवक्कल टू नवीद. या स्टेपिंग करून खेळला गेलेला फटका लागतो. बॉल सीमारेषा चौकार. शानदार फटका. लाजवाब फटका. बॉल वरती नजर नव्हती. हाताने फक्त रोखण्याचा केला गेला प्रयत्न. बॉलने मात्र फसवलं. तो थांबला नाही. बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला 4 धावा. खणखणीत दमदार शानदार चौकार. 4 धावा इथे मिळाल्यात आणि या 4 धावेने धावसंख्या मात्र पोहोचेल 13 या अंकावरती. 13 या अंकावरती पोहोचलेली धावसंख्या. तवक्कलचा पुढचा चेंडू आणि इथे मात्र 1 रन मिळते. 1 रन मिळते कारण डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 1च रन इथे मिळेल आणि या 1 रनने धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचेल. यस, पुढचा चेंडू. यावेळी शानदार फटका आहे. पॉइंटच्या दिशेने टॅप केलंय. 1 रन इथे मिळतोय. 1 रन. धावसंख्या 15. धावसंख्या पोहोचले 15 या अंकावरती. शेवटचा चेंडू बाकी. राईट हँड राऊंड द विकेट. तवक्कल. तवक्कलचा पुढचा चेंडू. सॉफ्टवेअर प्लेड केलंय. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन इथे मिळेल. शार्ज स्ट्रायकर्स आणि याहिया 11 बरोबर नमाज नंतर सामना सुरू होईल याची नोंद असू द्या. बरोबर 1:15 सामन्याला सुरुवात होईल याची नोंद असू द्या. 7 स्ट्रायकर्स आणि याहिया 11 आपण याची नोंद घ्या. बरोबर नमाज नंतर 1:15 वाजता आपल्या सामन्याला सुरुवात होईल.
ओल्ड इज गोल्ड सामन्यामध्ये खेळणाऱ्या जर कोणी खेळाडू इच्छुक असेल त्यांनी आपल्या कमिटीपाशी आपले नावं नोंदवायचे आहेत. ओल्ड इज गोल्ड सर्व सिनियर खेळाडू आपण या मॅच मध्ये सहभागी होऊ शकता. यस बॉलिंग मार्ग होती यावी गोलंदाज. मुजाहिद 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 राईट हँड लावून विकेट. यावी स्टेपिंग करून खेळला गेलेला फटका सगळ्याच्या डोक्यावरून 4 धावा. शानदार फटका इथे पाहायला मिळतोय. यावी खेळला गेलेला एक शानदार फटका इथे पाहायला मिळालाय. बॉलिंग मार्क वरती यावी मुजाहिद नेक्स्ट बॉल घेऊन स्ट्रायकिंग एंडला यावी ओमामा. हो यावी फटका टायमिंग चुकलाय. कॉलिंग यावी नॉन स्ट्राइक एंडला केला जरा थ्रो रन आउट. ओमामाने मात्र स्वतःला इथे बाद करून घेतले कारण नावीद चांगली फलंदाजी करतो त्यामुळे नावीद मैदानात राहणं गरजेचं आहे. त्यामुळे उमामाने स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केले. यस रंगतदार होणारा सामना आहे. जोश जल्लोष पाहायला मिळतोय आणि मॅच खेळली जाते ऐजान आणि सैजान यांच्या माध्यमातून. परंतु आनंद मिळतो तो या 11 संघ आणि यावी बॉक्स आउट होईल. नवीद यावी बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर. स्कोर कार्ड आहे 21-21. सात स्ट्रायकर्स आणि या 11. आपण याची नोंद घ्या. बरोबर नमाज नंतर 1:15 वाजता आपला मुकाबला होईल. 1:15 वाजता सामना खेळला जाईल याची नोंद असू द्या. त्यानंतर आलेला हा डॉट बॉल इथे डॉट बॉल आहे. राईट हँड राऊंड द विकेट नेक्स्ट बॉल. आतापर्यंत शानदार खेळाचं प्रदर्शन. हो यावी स्टेपिंग करून खेळाचा विचार होता. स्टंप आउट होईल स्टंप आउट होईल. आणखीन एक विकेट आणखीन एक विकेट मुजाहिद आपल्या नावावरती करतोय. षटक क्रमांक समाप्त झाले ते 30. धावसंख्या 21 रन. ऐजान आणि शैजान प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 21. शेवटचे षटक बॉलिंग मार्क होती गोलंदाज फैजान. यावी ऑफस्टिकच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा येतो इशारा. एक रन इथे मिळते. नेक्स्ट बॉल. हो यावी डॉट बॉल आहे यावी डॉट बॉल आहे. लेझी फुटवर्क पाहायला मिळते. फुटवर्क लेझी पाहायला मिळालं. कोणती फुटवर्क इथे झालं नाहीये त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका. खराब क्षेत्ररक्षण खराब फिल्डिंग. 4 धावा इथे मिळतील. खराब फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल फलंदाज तयार. स्टेपिंग आहे अलॉंग द कार्पेट. 4 रन. अफलातून शॉट आहे अलॉंग द कार्पेट आहे. ड्राईव्ह केलाय मिड विकेट आणि लॉंग ऑन दोघांना चिरतोय भेटतोय. बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार अफलातून शॉट आहे. ऐजान सैजानला सपोर्ट करतोय तो या 11.
पुढील चेंडू यावेळी ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने डिक्लेअर झोन 1 रन डिक्लेअर स्वरूपात मिळते ती 1 रन पाहूया 1 मिनिट पाहूया काय येतो निर्णय चला 1 रन मिळते आणि धाव संख्या 31 रन पुढचा चेंडू स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न बॉल फील्ड केला गेला 1 रन घेतली जाते आणि षटक समाप्त 4 षटकांचा खेळ समाप्त धावा बनवल्या गेल्या तर 32-33 धावांचं लक्ष 33 धावांची आवश्यकता ओल्ड इज गोल्ड हॅलो ओल्ड इज गोल्ड टीम मधून खेळताना आपल्याला हुसेन पेजे अल्ताफ फोडेकर इनायत दरवेश मुनव्वर गावकड़कर मुख्तार फटकुरे नौशाद दरवेश अफसार धालवलकर कलीमुद्दीन दरवेश सिराज धालवलकर कलीमुद्दीन दरवेश असगर दरवेश दिलावर फटकुरे जमीर दरवेश मनसूर दरवेश खेळताना पाहायला मिळेल नदीम दरवेश खेळताना दिसेल अख्तल पांढरे मजहर दरवेश नासिर दरवेश शब्बीर सारंग अमजद गडकरी युसुफ भाटकर अकबर पेजे आणि कादिर चाऊस हे खेळताना दिसतील आणखीन जर कोणाला सहभागी व्हायचं असेल ओल्ड इज गोल्ड त्याने लवकरात लवकर आपली नावं द्या तेहतीस धावांचं लक्ष स्ट्रायकिंग एंडला जियान अब्दुल बासी स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्राइक एंडला जियान आणि बॉलिंग मार्ग पाहूया कोण येतोय पहिले षटक घेऊन नवीदच्या हातामध्ये सोपवला गेलाय बॉल 33 धावांचं विशाल असं लक्ष आहे परंतु अब्दुल बासित आहे या आधीच्या सामन्यामध्ये हे बासितने कमाल केलंय तो बासित या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळतो पाहूया नवीद फिल्डिंग सजवताना फील्ड मध्ये विशेष लक्ष इथे देणं गरजेचं आहे ते इथे दिलं जात आहे यस नवीद ऑन दी मार्क राइट ऑन द विकेट पहिला बॉल अब्दुल बासित खेळण्यासाठी सज्ज फील्ड आणि गोलंदाज यांच्यामध्ये चालले थोडीशी चर्चा नकोय इथे मॅच जिंकायचं आहे धावांची आवश्यकता आहे नवीदचा पहिला बॉल स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम शॉट फॉलो थ्रो मध्ये फील्ड करतोय डॉट बॉल इथे डॉट बॉल आला निर्धाव चेंडूने षटकाला केली गेलेली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते नवीद ऑन दी मार्क नेक्स्ट बॉल राइट ऑन द विकेट या दोन स्टेपिंग करून अलॉंग द काट मिळाय शानदार फिल्डिंग इथे रन आउट आहे अब्दुल बासित महत्वाचा मोहरा इथे गारद आहे हुकुमाचा एका गेम चेंजर मॅच विनर या क्रीडांगणाच्या बाहेर कॉलिंग कोऑर्डिनेशन कम्प्लिटली रॉंग स्ट्राइक सोडली गेली नो स्ट्राइकचा खेळाडू क्रॉस झाला अब्दुल बासित रन आउट झालाय ऐजान आणि शैजान संघाच्या चेहऱ्यावरती खुशी पाहायला मिळते महत्वाचा मोहरा झाला इथे गारद रन आउट झालाय कॉलिंग कोऑर्डिनेशन कम्प्लिटली रॉंग एकमेकांना क्रॉस केलं गेलं त्यामुळे अब्दुल बासित निराश आहे नाराज आहे
यावी न्यू बॅटर फैजान नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. हो यावी लेट शॉट खेळला गेलाय. एक डिक्लेअर स्वरूपात रणनीती मिळते. एक रन डिक्लेअर. थोडस मैदानात आपल्याला गंमत पाहायला मिळाली. बॉल होता यावी बॉल आपल्याला पाहायला मिळाला फर्स्ट सेकंड स्लिपला, परंतु ज्याचा काही संबंध नाही बॉलशी तो खेळाडू इथे मात्र सरकलेला पाहायला मिळतोय. फील्डिंग कर कोई रहा है और जमीन पर गिर कोई रहा है. राइट अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल. फुलटॉ चेंडू शानदार फटका. लाजवाब चौकार. अशाच फटकेबाजींची आवश्यकता आहे. धमाका पाहायला मिळतोय. स्टेपिंग करून खेळला पुढे आला आणि त्यानंतर आडव्या बॅटने वार केला. बॉल सीमा पार केला. चौकार पाहायला मिळालाय. 4 धावा इथे मिळत आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. लवित ऑन दी मार्क. राइट ऑन द विकेट. नेक्स्ट बॉल. तैयार. फलंदाज तैयार. ओ यावी ड्राइव्ह केलाय. हो फिल्डिंग खेळा पाहायला मिळते. बॉल मात्र सीमा रेषेला चिरतोय, भेदतोय, आग लावतोय आणि जातोय. 4 धावांसाठी. धावसंख्या 9. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त. समीकरण बदलत आहे. 15 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा बनवल्या आहेत. हे दुसरं षटक खूप महत्वाचं आहे. उमामा बॉलिंग मार्गवरती. उमामा राइट आर्म राउंड द विकेट आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज फैजान. हो हो नो बॉल. नो बॉलचा इशारा. 1 रन मिळते एक्स्ट्रा स्वरूपात. धावसंख्या 10. अजून 23 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 23 धावा. उमामाचा पुढचा चेंडू ड्राइव्ह केलाय. स्ट्रेट आहे. फिल्डिंग पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. मी ते डॉट बॉल आलाय. ओ क्लीन बोल्ड. उमामा वारे वा. महत्वाचा आणखीन एक मोहरा घाला. दुसरे विकेट इथे गमावले. झंझनाट बॉईज संघाला मिळतोय तो दुसरा धक्का. दोन्ही महत्वाचे फलंदाज यावी डगआउटच्या दिशेने आहेत. सामना जिंकून देणार कोण मोठा प्रश्न झंझनाट बॉईज संघासमोर. फलंदाज इथे दाखल झालाय. अब्दुल बासित गावखडकर. अब्दुल बासित गावखडकर. फुलटॉ चेंडू फॉरेस्ट मध्ये लाजवाब फिल्डिंग. उमामा शानदार फिल्डिंग करताना इथे दिसतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. पुढील चेंडू. यावेळी बॅक हँड डिलिव्हरी होती. थोडीशी गिरकी घेतली, फिरकी घेतली, मनगटाचा वापर आणि त्यानंतर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. राइट हँड राउंड द विकेट. हो यावेळी फिल्डिंग थोडंसं कोऑर्डिनेशन इथे चुकीचं पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक समाप्त होत येते यावेळी. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. अजूनही 23 धावांची आवश्यकता इथे राहते. येणारे चेंडू आहेत 10 आणि धावा बनवायचे तिथे 23. साहेब बॉलिंग मार्क वरती साहेब आणि जियान 3 चेंडूंचा सामना करून 9 धावांवरती खेळतोय. तर जियान जैबचा बॉल. पहिलाच बॉल इथे डॉट बॉल.
ऐजान फैजान, ऐजान सैजान, शानदार कामगिरी. फटका स्ट्रेट खेळ आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब. डॉट बॉल. इथे डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय. लाजवाब गोलंदाजी आणि यावेळी मात्र मिळतील 4 धावा प्लस नो बॉल. 5 धावा बोनस स्वरूपात इथे मिळत आहेत. 5 धावा इथे मिळत आहेत. फटका लाजवाब, परंतु टप्पा इथे चुकला, त्यामुळे मिळाला तो नो बॉल. नो बॉल झाल्यामुळे धावसंख्या पोहोचते 15 अंकावरती. धावसंख्या पोहोचते 15 अंकावरती. शानदार खेळला गेलेला फटका. पुढील चेंडू राईट अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळी अंतिम क्षणी थोडस रोखलं. फील्डवरती नजर दिली जाते. ऐजान शैजान 3 मध्ये आणि यावेळी आणखी एक फटका शानदार आहे. चौकार लगावतोय, धमाका करतोय, ब्लास्ट करतोय. फटक्यामध्ये नसाकत पाहायला मिळाली. स्कोर कार्ड मध्ये बरकत पाहायला मिळाली. 4 ने धावसंख्या पुढे सरकेल, पोहोचेल 19 अंकावरती. अजूनही 14 धावांची आवश्यकता इथे राहते. अजूनही 14 धावांची आवश्यकता. 7 चेंडू मध्ये 17 धावांचा दमदार खेळ करताना यानंतर खेळला गेलेला फटका सरळ हातामध्ये जाऊन समावेल. नो बॉल. नो बॉल. 1 रन इथे मिळते एक्स्ट्रा स्वरूपात मिळालेली 1 रन आणि त्यानंतर बॉक्स आउट. महत्वाचा बॉल इथे गारद आहे. जो डोकेदुखी ठरत होता तो यावेळी बॉक्स आउट होतोय. आणखीन एक मोठी विकेट. झंझाट संघाचा हा झणझणीत फलंदाजी करणारा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय. बॉक्स आउट होतोय झियान डगआउटच्या दिशेने. धावसंख्या आहे ती यावी 20. अजूनही 13 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये भावा, पहिला प्रश्न. आणि इथे नो बॉल. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. अजूनही काही घडू शकतं मॅच मध्ये. अजूनही काहीही घडू शकतं मॅच मध्ये. आणि म्हणूनच तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातं. काही इथे निश्चित असं काहीच नसतं. कोणी जिंकू शकतो. ज्याचे प्रयत्न बेस्ट तो ठरणार सर्वश्रेष्ठ. त्यामुळे प्रयत्न इथे तुमच्या माध्यमातून शानदार होणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क मध्ये सज्ज होतोय. राईट हँड डाऊन द विकेट. नेक्स्ट बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू पर्यंत आतापर्यंत दिलेल्या एक्स्ट्रा धावा संघासाठी घातक ठरत आहेत. आणि या स्लो बॉल होता. स्टंप आउट होईल. आणखी एका विकेटचं पतन होईल. षटक क्रमांक समाप्त होतं 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 रन. येणारे चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 11 धावाचं समीकरण. शेवटचं षटक निर्णायक षटक, रिझल्ट देणारं षटक, संघाला विजयी करणारं षटक कोण हाताळणार हे खूप महत्वाचं आहे. न्यू बॅटर आदिल जो आपल्याला नो स्ट्राईकला पाहायला मिळेल आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बॉलर नवाज. बॉलिंग मार्क मध्ये शेवटचं षटक. मोस्ट इम्पॉर्टंट डू ऑल डाय ओव्हर घेऊन नवाज ऑन दी मार्क. स्ट्राईकला फलंदाज तयार होतोय. अब्दुल बासित गावकरकर. नवाज राईट अबाउट द विकेट. 5 चेंडू 11 धावा. पहिला बॉल आणि अभी बॉल सोडून दिला. लेफ्ट केलाय. व्हाईट बॉलचा येतो इशारा. 1 रन मिळते एक्स्ट्रा. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. मॅच अजूनही ऑन आहे आणि यावेळी शानदार फिल्डिंग आहे. अय्याजच्या माध्यमातून केले गेलेला प्रतिम फिल्डिंग. 4 धावा त्याने रोखल्या आहेत. येतो इथे डॉट बॉल. 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू मध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता असताना नवाज ऑन दी मार्ग. अब्दुल बासित स्ट्रायकिंग हेडला. राईट हॅम ओव्हर द विकेट. फील्ड मध्ये केला जातो इथे बदल. डू ऑर डाय मुकाबला. महत्वपूर्ण षटक आहे.
नवाज ऑन दी मार्क आहे. बॉलिंग मार्क वरती तो सज्ज होतोय. फील्ड बेस्ट ऑफ प्लेयर सीमारेषेच्या दरम्यान इथे घेतले गेलेत. अब्दुल बासित स्ट्रायकिंग एंडला. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. चला फेकला जाणार पुढचा चेंडू. 4 धावा. दोघंही पाहत राहिले बॉलकडे. बॉलने त्यांना एक फ्लाइंग किस केलं आणि मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावा. या महत्वपूर्ण 4 धावा. धावसंख्या पोहोचली की यावेळी 28 या अंकावरती 5 धावांची आवश्यकता आहे. काय करतोस? 27-27. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. 6 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. नवाज ऑन दी मार्क. राईट हँड ऑफ द विकेट. फेकला जरा पुढचा चेंडू आणि इथे नो बॉल. नो बॉल करार केला गेलाय. एक एक्स्ट्रा रन. मॅच अजूनही ऑन आहे. काही घडू शकतं. आणि यावी नो बॉल आहे. नो बॉल आहे. नो बॉल आहे का? नो बॉल. नो बॉल आहे. ऐजान शैजान. यस नो बॉल आहे. ऐजान शैजान नो बॉल. नो बॉल. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू 3 धावा. रन डाउन द विकेट. बॉलर तयार. बॅट्समन तयार. इथे डॉट बॉल येणं अपेक्षित आहे. आवश्यक आहे. आणि यावेळी 1 रन मिळते. इथे 1 रन मिळाले. 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. आणि हा इथे वाईट बॉल. 1 रन इथे मिळाले. 1 रन इथे मिळाले. 2 चेंडू मध्ये 1 धावीची आवश्यकता. 2 चेंडू 1 रन. 2 चेंडू 1 रन. स्कोर इक्वल. इथे तो डॉट बॉल. आणि फिल्डिंग लाजवाब. परंतु थ्रो चुकीचा आणि हा सामना इथे जिंकला गेलाय. झंझनाट बॉईज संघ इथे विजयी ठरतोय. शानदार अशी खेळी पाहायला मिळाली.